प्रतीक जवरेच्या एमटीचं कांड झालं रे भाऊ. कांड बी असं तसं नाही, मोठं कांड झालं. गाडी शोरूमला गेलाय पण त्याच गाडीला आणण्यासाठी आम्ही चाललो होतो खामगावले. सोबत माया एक दलिंदर मित्र होता, आरशात पाहू शकता. आमचे जनावरासारखे तोंड आरशात पायात शोरूमवर आले. आम्हाला रातच झाली. इकडे आपली एमटी दवाखान्यात भरती करेल होती पण याच टेन्शन मध्ये मी ना 4-5 दिवस व्हिडिओज टाकले नाही. निर्जीव आहे तर काय झालं भाऊ, फॅमिली मेंबरच आहे ना शेवटी. पण आपल्या फॅमिली मेंबरला काही झालं तर जेवण धकत नाही राजा. व्हिडिओ टाकणं तर लय दूरची गोष्ट आहे. बरं ते सगळं जाऊ द्या. आज आपल्या एमटीला सुट्टी भेटणार होती, मग तिले घेऊन आम्ही ना सरळ घरी जायला पाहिजे की नाही. खामगावून निघलो, तिरपे तारपे रस्ते पकडून आम्ही आलो आमच्या शेजारच्या वसाडी गावात. काऊन की अटी होती मिरचीची भाजी बाफले. पण अटीहून बी आम्ही मुकाट्याना नाही बसलो. केळीच्या मयात गेलो, जेवण करण्यासाठी केळीचं पान आणलं तोडून. निंबाच्या झाडाचे ताजे ताजे निंबा आणले तोडून. आता वावरात भाजी म्हटल्यावर मग काय पाहायला पडते. आमच्याकडे आले बाफले म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा रे बा. महेश भाऊचा लय दिवसाचा नादा चालू होता की एकदा जेवण करायला या. मग तुम्हाला तर माहितच आहे फुकटचं आपण कुठेच सोडत नाही. पंगत बसली ये ना बाफलेचं टोपला डायरेक्ट मा पुढे आणून ठेवलं. काही वांदा नाही, म्हटलं असंच पाहिजे आपल्याला. सट खाल्लं खुंदललं. जेवण झाल्यावर या भावानं मिरचीची भाजी प्यायला दिली मला. पण मले कंपनी त्यासाठी डॉगीज भाई जवळच बसेल होते. जेवण झाल्यावर आरशात तोंड पाहिले. या पोरेनं वावरातच जिम बनवून ठेवलाय ना रे बा. वसाडीच्या या लोकांसोबत पहिल्यांदा भेटलो मी, पण याचा स्वभाव खरंच एक नंबर आहे. या गड्यानं जेवण जास्त केलं, मग आता जिरून राहिला इकडे. म्हटलं तू काय स्वतःला पैलवान समजू राहिला काय, थांब मला बी उचलता येते. पण मीनं जसं उचललं म्हटलं नाही रे भाऊ, आपल्या बच्चा खेळ नाही हा. अरे एवढ्या रात्री ऊस आणला भाऊ येणं कोणाचा तरी चोरून. अरे जेवण काय कमी झालं, आता याचं म्हणणं आहे ऊस खाऊला का. त्याच्यासोबत तेवढा ऊस खाल्ला आणि सगळे सोबत एक लंबा लचका फोटो काढला. चलाव बा म्हटलं लय रात झाली, आम्ही चाललो आता घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.